नमस्कार मंडळी, श्राव्यस फॅमिली ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहोत तांदळाचे पापड. तर त्यासाठी मी चुलीवरच करण्याचं ठरवलं आम्ही. आणि मग एक ग्लास बरोबर पाणी टाकलं आणि थोडंसं घोटभर वर टाकले, कारण जी पहिली खिशी आहे ना त्याला अंदाज कळत नसतो आपल्याला तांदूळ चिकट आहे की नाही आहे. त्यामुळं थोडंसं पाणी घोटभर वर राहू द्यायचं. मग नंतर आपल्याला अंदाज येऊन जातो की पाणी कमी टाकावं की जास्त टाकावं, घोटभर वर टाकावं की नाही. तर तोच सेम ग्लास घ्यायचा आणि सेम ग्लासानेच एका ग्लास पाणी आणि एक ग्लास पीठ. आता चवीपुरतं मीठ घालते आणि मग ओवा, आमच्या इथं आवडतो ओवा, तर ओवा टाकते थोडासा. जास्त नाही टाकायचा, मग तो जास्त कडवटपणा मारतो पापड. आता उकळी आली पाण्याला, एक बेलनं घ्यायचं हातात आणि त्यांनी सरसर हलवून घ्यायचं पटकन. पीठ टाकल्या लगेच हलवलं बघा, लगेच आळून येतं बघा. एकाच मिनटाचं काम असतं खिशीचं, फक्त लगेच आळून येतं. ते व्यवस्थित हलवता आलं पाहिजे, फक्त गुठळ्यांना होऊ द्यायचे, फक्त फास्ट हलवायचं, बाकी काहीच नाही. आणि मग एक ओला सुती कपडा घ्यायचा, त्यात ते मिश्रण काढून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं, की जेणे की पिठाच्या गुठळ्या वगैरे ज्या असतील त्या मोडून जातात. आणि असं पीठ मऊसूत मळून घ्यायचं आणि मग पापडाचं लाटून घ्यायचा. डिंकाचं पाणी लावायचं खाली ताटाला. डिंक जो भेटतो ना आपण कडू लाडूमध्ये यूज करतो, तो पाण्यात टाकायचा भिजत आधी, 1-10 मिनटं आधी, आणि मग त्याचं पाणी घ्यायचं यूज करायला. सॉरी, ते दाखवता नाही आलं मला. ते आता हे बघा, असं घेतलं आहे मी. दुसऱ्या पापडाला घेतलं होतं बघा मी. आणि एका साईडनंच पुढं ढकलत चालायचं पापड. तर अशा प्रकारे आम्ही सर्व पापड करून घेतले. बघू शकता तुम्ही, असं पुढं ढकलत नेलं की छान आकारही येतो पापडाला आणि पापडही कंप्लीट होतो आपलं. हे बघा, असं हळूवारपणे काढायचं ताटवर उचलून. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओके.